हा सामना महत्त्वाचा आहे कारण उसारली टीमने या सीझनला एकच चषक जिंकलाय आणि हा चषक जिंकला सुपर 6ला गेला तर सोने पर सुहागा होऊ शकतो आज मॅचमध्ये. बोला तयार. परफेक्ट बॉल, परफेक्ट लेथ लाईन आणि अफाट वेग बॉलवरती. रफ्तार का सौदागर. वेग प्रचंड आहे जयेश डांगरकरकडे. अजय डांगरकर, जयेश डांगरकर, डांगरकर बंधू एवन जोडी आणि अजयही चांगल्या फॉर्ममध्ये. परंतु ऑपोजिटला या सीझनमध्ये ज्या संघाने 17 चषक जिंकले, नेरे दुंद्रेचा किंग ऑफ द रिंग संघ तो म्हणजे किंग मेकर मोरबे. दहशत आहे या संघाची टेनिस बॉलमध्ये. या संपूर्ण हंगामात गाजवलाय. दिशाहीन अंपायर अनिल टेंबे सरांचा पॅनल व्हाईट बॉलचा कॉल इथे येतोय आणि आज पंचाच्या भूमिकेमध्ये सुनीलजी तांडेल पेलवली इन ॲक्शन. 2 पंच तुम्ही पाहताय. 4-0 बॅटिंग ट्रॅकवर केतन उलवेकर सोबत राहुल नावडेकर उतरलाय. स्ट्राईक एंडला राहुल. 4-7-7-3 राहुल. लॉब केलं बॉलला ऑन साईडला झेल ड्रॉप. इझी कॅच ड्रॉप. कॅच ऑफ द मॅच झाली असती. राहुलला संधी पुन्हा 3 होतील का? रनआउट कॉल अपील केली आहे पंच. तिसऱ्या पंचाची मागणी करतायत परंतु घडलं काय? पहिला झेल सुटला राहुलचा आणि पुन्हा एकदा राहुलच धावत होता डेंजरस एंडकडे. नॉन स्ट्राईक एंडला पंच अनिल टेंबे सांगतायत की डाऊटफुल आहे आणि रनआउटचा कॉल इथे केला जातो. थर्ड अंपायर आले असतील तर टी व्ही कंट्रोल रूममध्ये जॉईन करायचं आहे थर्ड अंपायर बघण्यासाठी. आणि फायनल कॉल रन आउट. फलंदाज बाद होणार परंतु झेल पकडला असता तर 2 धावा वाचवल्या असत्या. झेल ड्रॉप झाला आणि फलंदाज राहुल डावडेकर वॉकिंग बॅक टू डग आउट. गरज नव्हती राहुलला धावण्याची कारण मागचा थ्रो खराब फेकला होता फिल्डरने परंतु लेझी असतानाही जयेशने कमबॅक केला आणि रन आउट. बॅटर आउट. विकेट. 5 4 बॉलचा खेळ समाप्त. आयुष फडके आता आलाय बॅटिंगसाठी 1 डाऊन. पॉवर प्लेमध्ये धावा फक्त 5 आहेत. जयेश डांगरकर बॉलिंग करतो. जय हनुमान उसरली या संघाने यावर्षी एक चषक जिंकलाय आणि हा चषक जर जिंकला तर सोने के सुहागा होऊ शकतो परंतु आता समोर आहे अतिशय ताकदवर टीम. हा हंगाम ज्या संघाने गाजवलाय जिथे अनेक संघ स्वप्न पाहताय एक चषक जिंकण्याचं तिथे मोरबे संघाने 17 चषक जिंकले. ही तर नामांकित गोष्ट आहे. टिट फॉर टॅट. सोपं नाही आहे एवढं चषक जिंकणं. समोर मारलाय मिडॉन खेडे. सिंगल इथे मिळेल. क्विक सिंगल सॉफ्ट हँडेड. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा आल्या तर सुपर 12चा पहिला सामना तुम्ही पाहता आणि जयेश डांगरकर चांगली बॉलिंग केली आहे. 7 धावा. पीटीसी लाईव्ह करेक्शन करायचे कारण मागच्या बॉलवर 3ऱ्या धावेसाठी बॅटर आउट झाले होते त्यामुळे 7 धावा. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला इथे. आयुष फडके बॅटिंग ट्रॅकवरती 1 डाऊनचा बॅटर. बोरबे संघाचा बाहुबली मसल पॉवर त्याच्याकडे आहे. लास्ट बॉल पॉवर प्ले. फुल लेनचा बॉल ज्युसी फुल टॉस समोर लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे. 5-4 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. मसल पॉवर ज्युसी फुल टॉस आयुष फडकेच्या बॅटमधून ओव्हर समाप्तीचा तडाखे बंद आक्रमण फटका. संधीचं सोनं केलं. 1 ओव्हर खेळ समाप्त आणि स्कोरबोर्ड 1 ओव्हर 11 1 गडी बाद. आज पहिल्यांदा असं झालं की वलपमध्ये मागच्या 6 दिवसानंतर 7व्या दिवसात 5 वाजून 15 मिनिटाने पहिला बॉल फेकला.
आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण रोज 5 वाजता चेंडू फेकला जात होता. वलप गावाची स्पर्धा डिसिप्लिनला जास्त महत्त्व देतं आणि मी सुरुवातीला उल्लेख केला की आमच्याकडे जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा लोक कौतुक का करतात, कारण वलप गावाचं मंडप डेकोरेशन आणि परफेक्शन आयोजनामध्ये नंबर 1 असतं. आणि यासाठी आमचे पंच अनिल टेंबे असतील किंवा मी समालोचक आम्ही तेवढा एफर्ट लावतो. आमचे टीम मीटिंग्स असतात, कसं आयोजन असेल, यावेळी नवीन काय ठेवलं जाईल. जसं यावर्षी आम्ही गोल्डन कॉईन ठेवलं आहे, सोन्याचं नाणं आज एका बॅटरला मिळेल जो सर्वाधिक षटकार मारेल. या छोट्या छोट्या गोष्टी आमचे निष्ठावंत कार्यकर्ते चेक करतात. बॉलची मागणी केली जाते. मॅच बॉल आजपर्यंत कधी गेला नाही आहे आणि आत्ताही गेला नाही. 6 रात्रीमध्ये अगदी त्या कंपाऊंडवर बॉल मारला होता कारखान्यावर, तोही परत आला. त्यामुळे वलप गावात मॅच बॉल कधीच जात नाही. आलाय मॅच बॉल. आणि मी उल्लेख केला की या स्पर्धेच्यामध्ये सर्व गोष्टी तंतोतंत पाहिल्या गेल्यात. सुंदर फ्लॅग्स, आउटफील्ड थोडीशी इम्प्रोवाइज केली गेली. त्यानंतर आपण ब्लॅक कपडा पाहतो रेलिंग्सवरती, फ्लॅग्सही सुंदर आहेत आणि हे पाहुणे देखील आले. व्यासपीठावरती बोलणाशेठ पाटील यांची मेहनत तुम्हाला पाहायला भेटली आणि हे नाव बोलणाशेठ पाटीलचं रायगड ठाण्यामध्ये नामांकित होताना तुम्ही पाहताय. यामागे भरपूर मेहनत आहे. शून्यातून निर्माण झालेलं विश्व बोलणाशेठ पाटील यांचं. संबाटाचं एक सुंदर रॅप आहे, मोठमोठे गार केले गंमतमध्ये. आणि आयोजन ज्याने पाहिलं ना अगदी गार झालेत, कारण की रायगडची टॉप 3 मधली नाईट रजनी वलभचीच आहे असं स्वतः कॅप्टनने सांगितलं. टॉसबॉक्समध्ये मला वाटतं 3-4 कॅप्टनने चांगलं उल्लेख केलं की या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी भेटली ही मोठी गोष्ट आहे आणि आम्ही एक सामना जरी जिंकलो ना ती आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आणि स्पर्धा तशी आहे, पाटा विकेट गुलगुलीत. आत्ताही तुम्ही पाहिली ना चांगली विकेट आहे, खराब बिलकुल झाली नाही. लेग कटर बॉल, ऑफ कटर बॉल तुम्ही इझिली करू शकता. तुम्हाला हवे तसे चेंडू टाकू शकता. चला स्पीडअप करायचं अंपायर. बॉल आलाय मॅच बॉल 11 वरती 1. दिवेश बॉलिंग मार्कवरती आलाय. दिवेश बोलाडे बॉलिंग मार्कवरती 11 वरती 1 उसाली संघाचा गोलंदाज. स्पीडअप करायची आपल्याला. पहिला बॉल खराब बॉल होता, परंतु कटर, लेग कटर आणि स्क्वेअर लेग तैनात. झेल टिपलाय, खेळ संपलाय. आयुष्य केतन उलवेकरचा, हार्दिक पांड्या मोरबे संघाचा बाद होतोय. 4 धावा काढल्यात केतन उलवेकरने. OUT बॅटर आउट. पांड्या होतो बाद, केतन उलवेकर विकेट. आणि झेल स्क्वेअर लेगला टिपलाय, कमालीचा झेल होता. केतन 4 वर बाद, आयुष 4 वरती खेळतो. दिवेश बोलाडेला पहिला विकेट भेटला. 11 वरती 2. टीम मोरबे संघाची सध्याची परिस्थिती. कधीच कोणाला कमी लेखू नका. हो, जरी तुम्ही 17 चषक जिंकले आणि आम्ही 1 चषक जिंकला तरी ही मॅच क्रिकेटची मॅच आहे. आता इथे कोणाला कमी लेखून चालणार नाही. उसारली कमी नाही आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे. आणि स्कोरबोर्ड जर पाहिलं ना 2 गडी जे बाद झालेत मोरबे संघाचे ते दर्शवतात की मोरबे टीमला संघर्ष मोठा आहे. कश्ती कागज की थी, इरादे फौलाद के, ऐसे हमने दर्या को पार किया है. परंतु फौलाद के इरादे असलेच पाहिजेत, कारण हौसले बुलंद नसतील तर तुम्ही काहीच करू शकत नाही टेनिस बॉलमध्ये. लेग कटर बॉल, पहिला बॉल विकेट आलाय तो दिवेश बोलाडेसाठी. गुड स्टार्ट, चांगली सुरुवात केली दिवेशने मॅचमध्ये. सुपर 12ची मॅच आहे आणि आज मोस्ट सक्सेस सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटरला मिळेल सोन्याचं नाणं, गोल्डन कॉईन. बजरंग मात्रे पुरस्कृत हा पारितोषिक असेल. गरज होती लेग कटर बॉलवर. थर्ड मॅनला फिल्डर ठेवलाय. काय प्लॅनिंग आहे उसारली टीमची. उसारली टीमला माहिती आहे की मोरबे टीमचे बॅटर कुठे फटकेबाजी करतायत आणि अगदी योग्य बॉल लेग कटर बॉलरने टाकला. बॅटरने आडव्या बॅटने थर्ड मॅनला बॉल मारला होता, तिथे फिल्डर ठेवलाय. सिंगल फक्त
2 धावा इथे आल्यात आणि टीमची धावसंख्या आहे 13 धावा. PTC लाईव्हने या स्पर्धेला 4 चांद लावलेत कारण कॅमेरावर खूप सुंदर आहे. आणि आजची विकेट पाहिली तर आपण येल्लो कलरचा वापर केला आहे विकेटच्या दोन्ही बाजूना, त्यामुळे विकेट ही अगदी चमकत आहे. या उन्हामध्ये पाटा विकेट सपाट आहे. जिथे लेग कटर बॉल खूप चांगले पडतात. विकेटची खासियत आहे. धीरज बोरबेकर पिच मेकर, त्यांचं कौतुक. लॉफ्ट केलं बॉलला बॅट अँड पॅटच्या मध्ये, समोर स्ट्रेट इट डाऊन द ग्राउंड, डायरेक्टली बॉल स्टॉप केलं पायाने, थांबवलं, 2 धावा वाचवल्यात. चौकार थांबवलं फिल्डरने. आणि एक एक धाव महत्वाची या मॅचमध्ये कारण सुपर 12 जिंकायचं असेल एक चषक तर या धावा महत्वाच्यात वाचवणं. उल्लेख सुरुवातीला मी केला की या स्पर्धेमध्ये 6वा क्रमांकही तुम्हाला चॅम्पियनची फिलिंग देऊ शकतो अशी स्पर्धा आहे. A1 क्वालिटी, A1 सरपंच आणि A1 उपसरपंच चषक, किसी चीज की कमी नाही यहाँ पर. ठेवलाय फिल्डर शॉर्ट पॉइंटला, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, थ्रो परफेक्ट होता, गोलंदाजची चुकी आहे. दिवेश बोलाटेने स्वतः विकेट सोडलाय. खरं तर हा विकेट महत्वाचा होता. बॅटर सेफ, 1 धाव इथे मिळेल, स्कोरबोर्ड ऍड होईल. टीमची टोटल आहे धाव फलकावरती 16 वरती 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती आता 1 आली आहे. 4 बॉलवरती 5 धावा. चांगली बॉलिंग दिवेश बोलाडेने केली आहे. कंजूशी गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल. आयुष फडके बाहुबली मसल पॉवर, परफेक्ट यॉर्कर टाकलाय, मिड ऑफ आहे तिथे, एकच मिळेल. महागुरु तुमचा माईक चालू आहे. 17 धावा, 5 बॉलचा खेळ संपलाय. विचार केला आवाज आला कुठून, पण महागुरूचा शेड्यूल प्रचंड बिझी आहे. कधी कधी होतं. प्रतीक म्हात्रे सोबत महागुरूंचं कॉम्बिनेशन चांगलं आहे कारण रात्री 4 जरी वाजले ना तरी प्रतीक म्हात्रे महागुरूंना घरी सोडू शकतो आणि अनेक वेळेला त्याने तो रेकॉर्ड केलाय. अंतिम बॉल, बॅटची कडा, शॉर्ट टर्नमॅन आहे, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, दोन्ही बाजूला बॅकअप होतं परंतु सिंगल आली आहे. आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 7. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 11. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. श्रियान 11 श्री गणेश मोरबे टीमची धावसंख्या आहे 18 धावा. 18 वरती 2, संकेत 6 वरती खेळतो आणि आयुष खेळतो 5 वरती. भारी प्रेक्षक बनलेत ध्यान. हा प्रवीण टेंबे महाराष्ट्राचा पहिला बायकर. थँक्यू डीजे. एक कौतुक केल्याबद्दल. एकनाथ माली सरांनी एक गाणं रचलं होतं 2022 मध्ये. पहिली बाईक मला उसाटणीमध्ये मिळाली. पाणी पाहिजे, अर्जंट आहे, चला पाणी घेऊन जा ट्वेल्थमॅन, एमर्जन्सी असेल तर पाणी घेऊन जा. आणि गाण्यानंतर मला आठवलं की 2022ला उसाटणे लकी ड्रॉमध्ये बाईक तिथे मला मिळाली. महागुरू माझ्यासाठी लकी होते प्रवीणजी गायकर सर, कारण ते तिथे उपस्थित असताना मला पहिली बाईक मिळाली. आणि त्यानंतर असं वाटलं की 5 वर्षाचा निवडणूक काल ओलांडून गेला आणि 5 वर्षानंतर पुन्हा 2026ला बाईक मिळाली. मला असं वाटलं की बोल्लाशेठ पाटील जसे सरपंच झाले 2 वर्ष लगातार, तसंच मला फिलिंग आली होती कारण पहिल्यांदा 2022 आणि 2026. प्रवीण टेंबे ते रॉकस्टार प्रवीण आमच्याशी जोडलेले आहेत, ते एक आठवण करून देतात. आम्ही त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी होतो खऱ्या अर्थाने. प्रत्येक सुरुवात येईल तर तू उशिरा येऊन सुद्धा लेट आला, शेट झाला, 3 सामने केले आणि लकी ड्रॉ मात्र ती चिठ्ठी होती ती प्रवीण टेंबेच्या बाजून. नशिबाची. आणि पंचांची सुद्धा बघा, जे 7 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली आणि इमर्जन्सी एखाद्या खऱ्या अर्थाने पंचाला तिथे इन्व्हाइट करण्यात आलं, पवार म्हणून आणि जयेश पवार म्हणून, आणि नेमकी 2च सामने त्यांनी केले होते. लकी ड्रॉ त्याच्या बाजूने. नशिबाचा भाग. 18 धावा. महागुरू सेम पॅटर्न किरवलीमध्ये वापरला गेला. किरवलीमध्येही माझा सन्मान झाला नव्हता, उसाटणीमध्ये माझा सन्मान झाला नव्हता. दोन्ही स्पर्धेमध्ये मी एकटा कॉमेंटेटर होतो ज्याच्याकडे सन्मान चिन्ह त्या स्पर्धेचं नाही आहेत कारण माझा सन्मान दोन्हीकडे नव्हता झाला, परंतु मोठा सन्मान झाला आणि ती बाईक पुन्हा एकदा मला मिळाली. परंतु महागुरू तुमचं मी आभार सुरुवातीला उल्लेख केला. रनआउट ची संधी आणि आयुष फडके मसल पॉवर बाहुबली बाद झालाय आणि कमी लेखू नका उसारली संघाला. कदाचित गार करू शकतात गंमत मध्ये मोरबे संघाला. 19 वरती 3.
चला यानंतरची लढत असेल भोलेनाथ आवरे विपक्ष परी 11 साई स्पोर्ट तोंडरे. शेवटचा पुकार असेल तुमच्यासाठी. पहिले सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधायचे आहे. आयुष बाद झालाय, रनआउट कॉल आणि त्यानंतर परफेक्ट थ्रो फेकला. अजय डांगरकर तैनात होता, रनआउट केला आयुष फडकेला. क्या बात आहे, उसारली संघ कमालीची फलंदाजी कमालीची गोलंदाजी करतो आणि काय फिल्डिंग आहे, कुठलीही चुका केली नाहीये. कारण की फिल्डिंगमध्ये अगोदर एक लॉंग ऑफला चौका रोखला आणि थर्ड मॅनला चौका थांबवला. खरं फिल्डिंग मला तर आता पाहायला भेटली नाहीये, ती म्हणजे उसारली संघाची. 19 वरती 3 न्यू बॅटर आलाय हनुमान फडके. हनुमान फडके बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. काही कमालीचा फलंदाज आहे, तोही बाहुबली आहे आणि त्याच्या रेंजमध्ये बॉल आले तर बाहेर लवकर जातात असा हा बाहुबली बॅटर. रोशनला पहिला विकेट बॉल, पहिला बॉलवरती कट केलंय. पॉइंटला फिल्डर आहे, 3 फिल्डर असताना शॉर्ट पॉइंटला बॉल फील्ड केलं. सिंगल इथे आली आहे. सिंगलच्या बरोबरने 20 धावा झाल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. जर 50 धावा आल्या तर मोरबे संघ फाईट चांगली होणार. परंतु आता मैदानामध्ये आलाय संकेत भगत, बायकर मॅन या संघाचा. संकेत भगत आलाय नंबर 5 वरती बॅटिंगसाठी. 3 गडी बाद झालेत 20 वरती. मिडल ऑर्डरची बॅटिंग चांगली व्हायलाच पाहिजे. बोला तयार. गरज नव्हती, सरळ बॅटने धावा येत नाहीये, परंतु आडव्या बॅटचा प्रयत्न केलाय. कोशिश करने वालों की हार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. प्रयत्न सुरू आहेत मोरबे संघाचे, परंतु मोरबे संघाला माहिती आहे की 4 ओव्हरची मॅच आहे. एक एक डॉट बॉल खूप महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये आणि आत्तापर्यंत डॉट बॉल पाहिले. पहिल्या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला डॉट बॉल आणि आत्ता इथे डॉट बॉल पहिला टाकलाय रोशनने. 3 बॉल लॉक केलं रेंजमध्ये ऑलमोस्ट. आडव्या बॅटने खेळण्याची गरज नाहीये तुम्हाला, सरळ बॅटने मारू शकतात षटकार आणि बॉल सीमा पार येतो. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. हा बॉल रेंज मध्ये ऑलमोस्ट. संकेत भगत या संघाचा बायकरमॅन ठोकतो दर्जेदार षटकार. 15 चेंडूंची वाट पाहिली गेली आणि 16व्या चेंडूवर षटकार मारलाय मोरबे टीमने. असा संघ जो इन्फॉर्म आहे त्या संघाला 15 चेंडू नंतर पहिला षटकार दिला तो म्हणजे उसारली टीमने. त्यामुळे उसारलीला कमी लेखू नका तुम्ही. उसारली संघ ही जिंकू शकतो ही मॅच, हम भी किसी से कम नहीं. आता संकेत भगतची बॅट टापली आहे, या रिदमने तो खेळला तर पारी मोठी होईल. कमबॅक बॉलिंगने केलाय, बॉलिंग अटॅक थांबत नाहीये. हो मोडेन पण वाकणार नाही. एक तुम्हारी एक हमारी. षटकार मारला जरूर, डॉट बॉल आलाय त्यानंतर वापसी, यालाच कमबॅक म्हणतात क्रिकेटमध्ये. लॉफ्ट केलं, पुन्हा बाजी पलटली आहे संकेत भगतने. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम बॉलवर षटकार येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. श्रीयान 11 मोरबे टीमची धावसंख्या 32 वरती 3 आणि लास्ट ओव्हर पहिला बॉल विकेट आणि त्यानंतर 2 षटकारच्या बरोबरीने 14 धावा आल्यात. ऍक्शन रिप्ले पाहूया. बॉल टप्पा टाकला, शॉर्ट बॉल, बॅटर अक्रॉस द लाईन बाहेर आले. टप्पा बॉलची वाट पाहिली आणि खेचून मारला. हाफ ट्रॅकर बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा सरपंच उपसरपंच चषकाचा दमदार षटकार. 3 ओव्हर धावफलकावरती 32, 3 गडी बाद. अरे लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा. अरे नाद नाही करायचा कोणीच आमच्या बोलण्याचं पाहिजे. गौरी व्यक्तिमत्व व्यासपीठावर बघा 2 शिक्षित व्यक्तिमत्व. सन्मान्य नारायण शेठ खाडेकर यांचे सुपुत्र सारंग दादा खाडेकर, सूरज खाडेकर, एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आणि त्यांचं व्यासपीठावर आगमन. तुमचं मनपूर्वक आम्ही इथे श्री गणेश क्रिकेट संघ वलप, माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकाच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवर आलाय छोटा आकाश तारेकर. अजय डांगरकर जो यावर्षी बंडात फॉर्म मध्ये बॅटिंग मार्कवरती असतो नेहमी अजय डांगरकर, परंतु आता बॉलिंग मार्कवरती आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 32 लॉस ऑफ 3 मोरबे टीमची बॅटिंग लाईन. पहिला बॉल टीमची बॅटिंग लाईन. पहिला बॉल
हनुमान फडके पहिला बॉल मिस टायमिंग राहिला बॅटची कडा शॉर्ट थर्ड मॅनने फील्ड केला आणि चांगला बॉल टाकतो अजय डांगरकर. संघाचे डांगरकर बंधू मी सुरुवातीला उल्लेख केला जयेश अजय A1 जोडी आहे या मॅचमध्ये. परंतु समोर मोरबे संघ सिंगल आली आहे. हनुमान फडकेने स्ट्राईक रोटेट केली. संकेत बघतला. संकेत 9 बॉल 19 वरती खेळतो. मिडल ऑर्डरचा घणाघाती फलंदाज. मधल्या फळीने मॅच बनवली आहे आणि मधल्या फळीमध्ये आलाय संकेत भगत. लॉट केलं आडव्या बॅटने समोर. वॉट अ कॅच ऑफ द मॅच. सुपरमॅन सारखी जम्प लगावली. छेल टिपला लॉंग ऑनला. फलंदाज बाद झालाय तो संकेत भगत. ऍक्शन रिप्ले कॅच कमालीची होती. चाबूक शॉट चपराक मारली संकेतने. 10 बॉल 19 केल्या. 190 स्ट्राईक रेट. 2 षटकार 4-0 आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा झेल आपण पाहूया. हाफ ट्रॅकर बॉल टाकला होता अजय डांगरकरने. कदाचित बॅटचा स्विंग चुकीच्या दिशेने बॅट फ्लो फिरवला बॅटरने. चपराक होती आणि समोर होता तो म्हणजे बाहुबली फिल्डर. टिपलाय झेल. फलंदाज बाद दिवेश बोलाडे. चला यानंतरची लढत असेल बघा. भोलेनाथ आहुरे क्रिकेट संघ उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील संघ आहे. तरी एका बाजूला परी 11 साही स्पोर्ट तोंडरे. दोन्ही क्रिकेट संघाला इथे शेवटचा पुकार असेल. सन्माननीय सनी शेट्टे बघा मोरबी क्रिकेट संघाचे पुरस्कार आहे. श्रेयांशे यावं आपण व्यासपीठावर. आमचे भोलानाथ शेठ पाटील सन्माननीय मारुती पाटील पोलीस पाटील आहेत. भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. तिसरे अंपायर आले थार कारचे विजेते सत्यवान काकडे आदई. थार मॅन समालोक कॉमेंट अंपायर अभिनंदन सत्यवानजी काकडे. मॅची काकडा 33 वरती 4. अजयला विकेट मिळालाय दुसऱ्या बॉल वरती. ओ बॅटची कडा जम्प आणि डाय सुद्धा होती परंतु थांबला नाहीये बॉल. लॉंग स्टॉप कडे नॉन स्टॉप पोहोचलाय बाउंड्रीच्या पलीकडे. येतो चौकार आणि झेल विकेट किपरने सोडला. परंतु त्यानंतर शॉट फाईन लेगी डाय खात असताना त्यालाही बॉल मिळाला नाहीये. परंतु नशिबाचा चौकार आलाय मोरबे टीमला. वन्स अगेन बॅटची कडा लागली. हलकीसी एज किनारा भाग्य का सहारा आणि यानंतर लॉंग स्टॉपला परफेक्ट चौकार आलाय. मच निडेड 4 ज्याची गरज होती. 5-4. 3 बॉलचा खेळ समाप्त. 5 धावा आल्या 3 बॉलवरती. 37 धावा 3 बॉल बाकी. ओ लॉफ्ट केलं. ताकद आहे परंतु पॉवर थोडी कमी. 2 कॅलरीज कमी पडल्यात आणि बॉलला पकडलाय कॅप्टन जयेश डांगरकरच्या हातामध्ये. झेल बाद फलंदाज OUT. माणूस तो साऱ्याचा लय खास. साऱ्याचा लय खास. तो साऱ्याचा लय खास. कमी कशाची नाही त्यास. आता आलाय नावास. आता आलाय नावास. आता आलाय नावास. चला तोंडरे
उसारलीने टॉस जिंकला, गोलंदाजी घेतली, कारण उसारी संघ चेसिंग मास्टरसाठी ओळखला जातो आणि मोरबे संघ डिफेंडिंग चॅम्पियनसाठी ओळखला जातो. अनेक वेळा हे दोन संघ मागच्या वर्षीसुद्धा आमने सामने आले, परंतु 2026च्या हंगामात पहिल्यांदा आमने सामने सुपर 12 खेळत असताना आणि पहिली मॅच खेळताना. लास्ट बॉल टार्गेट सेट बॉल असेल आणि टार्गेट कितीचं असणार? 37 झाले, षटकाराला तर 43, चौकाराला 41. व्हॉट इज अ टार्गेट? अंतिम बॉल अजय डांगरकर बॉलिंग मार्कवर आणि समोर कॅप्टन आहे MS धोनी सारखा मारणार फटका 2011 मध्ये जो धोनीने मारला होता षटकार, की होणार डॉट बॉल. टायमिंग ड्राईव्ह केली या बॉलला, ऑन ड्राईव्ह. कॉर्नर रिजन फिल्डर आहेत, एक धाव झाली, 2 कंप्लीट. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपलाय, 2 आल्या, 2च्या बरोबर टीमची धावसंख्या 39 आणि मॅच जिंकण्यासाठी 10.00च्या सरासरीने टीम जय हनुमान उसारलीला करायच्या 40 धावा येणाऱ्या 24 बॉलमध्ये. मी थांबतोय आणि घेऊन चलतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील, जसं म्हटलं जातं देवों देव महादेव, त्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये समालोचकांचे देव माणूस महादेव गडगे सर. थँक्स प्रवीण टेंबे ते नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला भोलेनाथ उरण ग्रामीण मधला संघ आपण पाहतो आणि आवरे संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ परी 11 साई स्पोर्ट तोंडरे या संघनायक इमिजिएटली यावं. या बघा सुमित आलेल्या आमच्या बबल्या म्हणून परिचित आहे. एका बाजूला रोहितला पाहतो, आवरी क्रिकेट संघाचे संघनायक, आणि सारंग खाडेकर आणि सूरज यांना आम्ही आमंत्रित करतो. या सारंग या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. आज भोलानाथ शेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून आपण माजी सरपंच जय मालाताई भोलेनाथ पाटील यांच्या स्पर्धेकरता आपण आलेले आहात. आपणास आमची विनंती आहे, प्लीज कॉल दी टॉस. बघूया नाणेफेकीचा कळ कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. सामना 4 षटकांचा. हॅज द मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 4 ओव्हर्स. चला या, चला दोन्ही बंधू बघा, बंधू प्रेम बघा. स्टाईल्स मेक द मॅन. आणि निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल आमचे सारंगदादा आहेत, सूरज आहेत, नारायण खाडेकर यांना आपण खऱ्या अर्थाने यावर्षी मिस करतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. मग भोलानाथ शेठ पाटील मारुती दादा यांच्या समवेत त्यांना मी नेहमी पाहतो खऱ्या अर्थाने. आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांची सुपुत्री ते आहेत. हा नाणेफेक जिंकली. सुमित निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आता बघितली विकेट बघितलेली, या विकेटवर फलंदाजांची अग्नी परीक्षा घेतली जातो. ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघातील गोलंदाजांना काय संदेश देणार? सामना महत्वाचा आहे. संदेश काहीच नसेल, 4 गोलंदाजांना मी एवढंच सांगेन, जेवढं चांगलं बॉल टाकताना येतील तेवढं चांगलं टाका फक्त, बस. थँक्यू सो मच. नाणेफेक गमावलेले आहे, फलंदाजी करायची आहे. किती धावा बनवण्याची संकल्पना असेल तुमची? काही नाही, 100% देण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे परी 11 श्री साई तोंडरे क्रिकेट संघाचे संघनायक सुमित अर्थात बबले यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी भोलेनाथ 11 आवरे संघाला आमंत्रित केलेलं आहे. तर धन्यवाद महागुरु, धन्यवाद प्रवीण टेंबे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. फक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आग्रिकोली करड्यांचे कुलस्वामिनी आई एकविरा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. जगातल्या सर्व राजांच्या एका हातात ढाल आणि एका हातात तलवार होती, पण छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे हे जगातले 2च राजे आहेत की त्यांच्या पाठीवर ढाल आहे. याचं कारण की 350 वर्ष अगोदर सुद्धा माहित होतं की पाठीवरच वाट करणारे पैदा होतील, कारण छातीवर वाट करणारे जन्माला येणार नाहीत. थँक्स रॉकस्टार प्रवीण गायकर. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. स्पर्धेचे आपले केंद्रबिंदू सन्मान्य माजी सरपंच आदरणीय अत्तरबाई एंटरप्राइजेस भोलानाथ शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सारंगदादा खाडेकर या तुमचा सन्मान इथे केला जाईल. सूरज या सूरज मोठे बंधू आहेत. या मोठे बंधू सूरज बघा, दोन्ही शिक्षित व्यक्तिमत्व, एज्युकेटेड आहेत मित्रांनो. आणि असं म्हटलं जातं की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता, योग्यता, श्रेष्ठता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्यानंतर आपण अनेक अडचणींवर मात करू शकतो. असे शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व सारंग खाडेकर यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. त्यांचे बंधू आपण इथे पाहतो मित्रांनो. एक सुशिक्षित व्यक्तिमत्व
की चंद्र आपल्या शीतल चांदण्याने मोहित करून पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे असे शांत स्वभावाचे एक पदवीधर व्यक्तिमत्व सारंग खाडेकर यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सन्मान चिन्ह असणारे गौरव चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आता बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. तो चलेंगे मैदान की तरफ फिर से एक बार बिग फाइट, जहां पर जीतने के लिए 4 ओवर में 40 रनों की आवश्यकता, यानी कि आप देख सकते हैं प्रति ओवर 10 रनों की जरूरत. जिस तरीके से अजय डांगरकर ने अपने पारी की शुरुआत इस पूरे श्रृंखला में, यानी कि ये टूर्नामेंट आप देख सकते हैं श्री गणेश क्रिकेट क्लब वलभ आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक का दमदार आयोजन मिनी वानखेड़े मैदान वलभ, और इस टूर्नामेंट के सबसे दमदार नेतृत्व वलभ ग्राम पंचायत के सरपंच भोलानाथ शेठ पाटिल और श्री गणेश क्रिकेट क्लब वलभ, इनके द्वारा ये शानदार क्रिकेट का आयोजन यह मैदान के ऊपर. और जब भी भोलानाथ शेठ पाटिल इनकी टूर्नामेंट होती है महागुरु, यहाँ दर्शकों की कभी कमी नहीं होती, इनके दोस्तों की कभी कमी नहीं होती और इनके मेहमानों की कभी कमी नहीं होती. जैसे जैसे सूरज जाएगा रात होगी वैसे वैसे दर्शकों की तादाद, और अभी भी देख सकते हैं सभी टीमों के दर्शक काफी मात्रा में नजर आते हुए. सभी का स्वागत. चलते हैं सुपर 12 की पहली मैच की तरफ. लक्ष्य है 40 का. पहली गेंद के ऊपर लाउड अपील की गई थी, स्वीप करने का प्रयास किया था. अंपायर देख सकते हैं अनिल टेम्बे, टेम्बा बाबूमा मैन फ्रॉम वलभ, और एक तरफ आप लेग बाय का इशारा. बल्ले पर, चलिए बल्ले पर कह रहे, पहले लेग बाय कर दिया था, फिर लगा कि बल्ले पर लगी है गेंद. सिंगल मिलेगा. सुनील तांडेल मैन फ्रॉम बेलौली और सत्यवान काकड़े मैन फ्रॉम अदही, ये तीनों ऑफिशियल अंपायर बिल्कुल आप देख सकते हैं. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे. हेलो, रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर, टोटल बात करेंगे 1 रन. एक यहां पर खाता खोलते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज हनुमान. शॉट लाजवाब इनफील्ड के ऊपर से, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा की तरफ दंदन करती हुई 4 रन. एकच राजा ते जबरदस्त संगीत आपण या ठिकाणी ऐकलं. ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव, आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय, हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय. अर्थातच शिवनेरी रायगड जो किल्ला तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं किल्ला असेल, परंतु आमच्यासाठी एक पवित्र मंदिर म्हणजेच रायगड किल्ला, आणि हे संगीत आपण या ठिकाणी ऐकताय. फुलटॉस स्वीप किया इस गेंद को, बहुत ही अपना अनुभव का इस्तेमाल करते हुए डीप बैकवर्ड स्क्वेयर की तरफ हनुमान बोलाडे 40 प्लस मास्टर शिकारी धारता हुआ गेंद सीमा रेखा पार. 4 रन. बढ़िया संगीत. दैवत छत्रपती, आमचं दैवत छत्रपती. तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण जगातील सर्वात मोठं पद तुम्हाला छत्रपती शिवरायांनी दिलंय, तो म्हणजे शिवरायांचा मावला. ना राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन है, वो है राजे शिव छत्रपती. आणि छत्रपती शिवरायांचं संगीत आपण या ठिकाणी ऐकताय. ओ पल्ले का बाहरी किनारा, रनआउट का चांस, बड़ा विकेट मैदान से बाहर. अजय डांगरकर बैक टू द पवेलियन. यहाँ पर जो विकेट मिली है ना अभी प्रवीण देखो घी गिरा तो भी खिचड़ी में, जिस विकेट की तलाश थी बिल्कुल ये विकेट बिल्कुल उन्होंने प्राप्त की रनआउट के रूप में. बिल्कुल महागुरु, एक बड़ा विकेट इस समय मैदान से बाहर लौट चुका है. नहीं, बिल्कुल यहाँ पर महागुरु अजय डांगरकर का विकेट वेरी इंपॉर्टेंट था. जिस अजय डांगरकर ने पहले 2 मैचों में धुआंधार शुरुआत की थी, लेकिन उसी अजय डांगरकर को मात्र इस मैच में केवल 1 ही रन का सामना करते हुए लौटना पड़ेगा मैदान से बाहर. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे, अभी तक लगी है सिर्फ 9. जीत के लिए 40 का लक्ष्य है. प्रति ओवर की बात करेंगे तो निश्चित तौर पर 10 रन चाहिए, लेकिन अजय डांगरकर का विकेट जाने के बाद यहां पर आप देख सकते हैं श्रीयांश 11 श्री गणेश 11 मोरबी टीम क्या पलटवार कर सकती है. नए बल्लेबाज अनिल बड़ेकर बल्लेबाजी करने के लिए आते हुए
ओमकार नावड़ेकर की क्या जबरदस्त यहाँ पर कमबैक, दो लगातार चौके आने के बाद क्या छूटा था हनुमान बोलाडे का, क्या रन लेना चाहिए, ये सवाल भी पूछा जाएगा उनके कप्तान की ओर से। आप यहाँ पर देखेंगे समीकरण बदलेगा, आने वाली गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 20 और 20 गेंदों में चाहिए 31 रनों की जरूरत। ये भी अच्छी लाइन, ओमकार नावड़ेकर कमाल की वापसी करते हुए अपने टीम के लिए। महागुरु जिस तरीके से हमने देखा था ओवले के नाइट टूर्नामेंट में, ओवले के नाइट टूर्नामेंट में क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन देखने को मिला था, खास करके प्रणीत जैसे आखिरी गेंदबाज के ऊपर, जिन्होंने चिंसपाड़ा बाला की टीम थी उस बाला के टीम के खिलाफ आखिरी 5 गेंदों में 3 रन बचाए थे। लेकिन यहाँ भी दोनों एक ही नेरे धुंधले विभाग की ये दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने खतरनाक लड़ रहे। एक और ऑप्शन यॉर्कर, सफल गेंदबाजी की समाप्ति। इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है पहला, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 9, 1 विकेट के नुकसान के ऊपर जीतने के लिए 18 गेंदे 31 धावांची गरज। बोलणं ते पाटील आयोजक भारी, बोलणं ते पाटील आयोजक भारी, या क्रिकेट स्पर्धेचा, या क्रिकेट सामन्याचा रायगड ठाण्यात गाजतंय नाव, एवन सरपंच चषकाचा रायगड ठाण्यात। रॉकस्टार अर्थात व्यासपीठावर ज्यांचं आगमन इथे झालेलं आहे, एकच वादा राजू दादा, वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री राजेश शेठ पाटील अर्थात राजू शेठ पाटील वल्लभ यांचं व्यासपीठावर आगमन, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। आइए एक विराट हवा इनकी ओर से भी सियान 11 मोरबी टीम को शुभकामनाएं। आशीष भाई यहाँ पर मैच का आनंद लेते हुए इस टीम के पुरस्कार करते, ऐश्वर्या रिसोर्ट्स के मैनेजिंग डायरेक्टर बिल्कुल इस टीम के पुरस्कार करते सन्नी भाई शेटे, आपका भी स्वागत करेंगे। रास्ते कभी बंद नहीं होते और हौसले के कुंजी से हर ताला जरूर खुलता है। इस मैदान के अंदर 18 गेंदों में 31 की जरूरत है और गेंदबाजी के मार्ग पर आप गेंदबाज देख सकते हैं। बिल्कुल गेंदबाजी के लिए विनीत, चलिए कोई गेंदबाज होंगे तैयार। दो गेंदों में अनिल खेल रहे 0 बनाकर, हनुमान खेल रहे 3 में 8 बनाकर। आप यहां पर देखेंगे कि जिस तरीके से दोनों टीमों के बीच में ये मैच चल रही है, हालांकि एक जबरदस्त फाइट अब तक मैदान के अंदर। 18 गेंदे 31 की जरूरत, पहली गेंद लेकर बॉलर तैयार और शॉट पिच लाइन की बॉल गुड लेंथ पर टेक ऑफ किया इस गेंद ने और अच्छा उछाल लेती हुई सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में, डॉट बॉल की समाप्ति। मजा आएगा इस मैच में, दोनों एक ही एरिया की टीमें हैं, नेरे धुंधले विभाग की दोनों ताकतवर टीमें। हनुमान बोलाडे के बल्ले से यहां पर जरूर 2 चौके निकले, लेकिन उसी हनुमान बोलाडे को रोकने में भी कामयाब हो चुके श्रीयान 11 श्री गणेश 11 मोरबी टीम। जबरदस्त वापसी, तो इस बार टप्पा थोड़ा सा पीछे रखा, गेंद ने उछाल लिया ऑप्शन से काफी बार, व्हाइट बॉल का इशारा। बिल्कुल महागुरु अभी भोलानाथ शेठ पाटील का संगीत डीजे के माध्यम से सुना, क्यों नहीं सुनेंगे जिस तरीके से ये उनका आयोजन होता है। और पिछले साल भी क्या दमदार वो नाइट दर्शकों की काफी तादाद इस मैदान के अंदर हमें नजर आती है। और आज भी वही तोंडरा टीम भोलानाथ शेठ सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है और लास्ट मैच क्या बढ़िया हमें देखने को मिला था पिछले साल। व्हाइट बॉल का इशारा, 10 बने स्कोर कार्ड के ऊपर, 40 रनों की अभी भी आवश्यकता है, यानी कि जीत जान से लड़ रही है। एक ट्रॉफी अपने घर पर लेकर जाना है इस वल्लभ के मैदान के ऊपर से। सफल होकर खेलने का प्रयास, ये भी डॉट बॉल, बल्ले पर गेंदें नहीं आ रही है। हालांकि देखा जाएगा तो विकी डांगरकर यानी कि जयेश डांगरकर जैसे बल्लेबाज उनके खेमे में सुरक्षित है। दिव्येश बोलाडे जैसे खिलाड़ी उनके खेमे में सुरक्षित है। फिर भी हनुमान ने जो शुरुआत दी थी वो ताकतवर दी है, लेकिन उसी हनुमान को आप रोकने में बिल्कुल कामयाब हो चुकी है इस समय श्रीयान 11 श्री गणेश 11 मोरबी टीम। कैलाश पाटिल थोड़ा सा कान मंत्र देते हुए अपने साथी पार्टनर युवा गेंदबाज विनीत फड़के को गेंदे हो चुके इस ओवर की, तो यहां से 16 गेंदों का खेल बचा हुआ है और 16 गेंदों में चाहिए 30 रनों की जरूरत। धीरे धीरे यहां पर मुकाबला थोड़ा सा दूर जाता हुआ जय हनुमान उसरली की ओर से। इस बार भी टप्पा पीछे रखा, चलिए यहां पर भी डॉट बॉल की समाप्ति। टप्पा गेंदे आ रही है, अपर कट मारने की कोशिश कर रहे, लेकिन यहां पर पूरी तरीके से फायदा नहीं ले पा रहे यहां पर बल्लेबाज। डॉट बॉल की समाप्ति। चलिए यहां पर बहुत समय लिया रिव्यू लेने के लिए आपने।
चला डगआउट मध्ये कुणी बोलू नका. आणि कदाचित पंच हेही सांगतायत की तुम्ही रिव्ह्यू भरपूर उशिरा मागितलाय, त्याच्यामुळे डगआउट मधून सांगेल तेव्हा रिव्ह्यू घेऊ शकत नाही बोलना शेट, कारण खेळाडू मैदानावर खेळतात ते रिव्ह्यू घेऊ शकतात, त्याच्यामुळे या सूचना सर्व ग्राह्य धरल्या जातील. तो चलिए डॉट बॉल की एक और समाप्ति. क्या बढ़िया कमबैक. हनुमान को यहाँ पर अपना रौद्र रूप धारण करना पड़ेगा मैच में बनाए तो. और इस बार शफल होकर खेलने की कोशिश ऑप्शन से बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई टोटल 11 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पर, यानी कि गेंदें समाप्त हो चुकी. इस ओवर की टोटल 3, कुल मिलाकर गेंदें बची है 15 और 15 गेंदों में चाहिए 29 रनों की आवश्यकता. कल हमने कानपुली के मैदान के ऊपर नेरे और खास करके एकाट पारा के बीच में ऐसा ही मैच देखा. 39 का लक्ष्य था, लेकिन नेरे टीम को वो मैच मात्र 26 रन से गंवाना पड़ा, 24 रन से गंवाना पड़ा. ये क्रिकेट है दोस्तों. लो स्कोर का मतलब यह है कि आप ये नहीं कर सकते कि मैच आसानी से जीत सकते हैं, मैच कटक होता है. और लेग कट खेलने की कोशिश, इस बार भी डॉट बॉल की समाप्ति. गेंदबाज विनीत फड़के ने बांध कर रखा है, मौका नहीं दे पा रहे हनुमान को. और हनुमान आप सोच में है कि क्या करूं इस स्थिति में, किस तरीके का बल्ले का फेस खोलूं. अगर शॉर्ट पिच गेंदें आती है तो अपर कट मारने की कोशिश करते हैं, लेकिन लेन बॉल आगे की गेंद अभी तक गेंदबाज ने की नहीं जिसके ऊपर हनुमान प्रहार कर सके. आखिरी गेंदें बची है 14 गेंदों में जीतने के लिए चाहिए 29. हमारे जतीन स्कोरर है उसाटने के, बिल्कुल हट्टे कट्टे स्कोरर है. जब भी टूर्नामेंट खेली जाती है बुर्दुल भी हमारे साथ जुड़ेंगे. जतीन आपका स्वागत है. तो हल्के हाथों से खेला इस बार, डीप कवर की रीजन में 1 रन पूरा. दूसरी की कोशिश वहां पर कर रहे हैं, क्या रन आउट का मौका. जी हां, क्या ये जानबूझकर विकेट तो नहीं डाली. आने वाले बल्लेबाज के वहां पर आना है विकी और चेश को, और इसी के साथ बल्लेबाज आउट, विकेट नंबर जाएगा दूसरा मैदान से बाहर. अरे एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. अरे नाद नाही करायचा कोणीचा आमच्या बोलण्यात पाटीलचा. व्यासपीठावर सन्माननीय ओम साईराम आमचे परमबंधू आदरणीय प्रभाकर दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन. त्यांच्या समवेत वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच चंद्रकांतदादा बनगे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं सरपंच उपसरपंच चषकाच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. तो बिल्कुल आने वाली गेंदें बची है टोटल 13 और 13 गेंदों में चाहिए 28 रनों की आवश्यकता. वो पानी क्या जो बहकर हार जाए, सच्चा पानी तो चट्टानों से टकरा कर रास्ता बना लेता है. आसमान को निहारो, उड़ान का सपना तभी साकार हो सकता है कि जब नजरें ऊंचाई से ना डरे. आप यहां पर देखेंगे हनुमान के ऊपर प्रेशर, और आखिरकार रनआउट के तौर पर 1 विकेट यहां पर लौटा. 2 विकेट के नुकसान के ऊपर 12, आने वाली 13 गेंदें, 13 में चाहिए 28 रन. इस बार शॉट बढ़िया खेला है, स्वीप किया इस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वेयरली की तरफ. गेंद आखिरकार अंतिम क्षणों में मिलता हुआ हनुमान के बल्ले से सीधा 4 ओवर की समाप्ति, यानी कि 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 16. आने वाली 12 गेंदें, 12 गेंदों में चाहिए 24 रनों की जरूरत. पनवेल शहरात चर्चा नावाची आई करो खरे, गणपती देवाचा साऱ्या पुरांच्या हाताई शिरावर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा 1 नंबर. ही वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा 1. सन्माननीय सोहम टेंबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही वल्लभ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जय मालाताई भोलेनाथ पाटील माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून इथे आपलं स्वागत करत आहोत. चलिए सियान 11 श्री गणेश मोरबी टीम तुरंत फील्ड की रचना कीजिए. बिल्कुल यहाँ पर भोलानाथ शेठ पाटील का संगीत भी आपने सुना, नादनाईकराचा भोलानाथ शेठ पाटील यांचा. मग आमचे प्रभाग क्रमांक 1 आणि सध्या पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आमचे नितेश शेठ पाटील असतील, आमचे खऱ्या अर्थानं भाऊशेठ ठाकूर असतील, त्याच्यानंतर आमचे रणजित सोला सरकार आणि आमचे विशाल दादा असतील. या मित्रांची यारी आम्ही सातत्याने प्रत्येक ठिकाणी पाहिले, आणि नक्कीच नादनाईकराचा भोलानाथ शेठ प्लानिंग का. तो चलेंगे मैदान की तरफ. 12 गेंदे और 28 की जरूरत. गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से नए गेंदबाज कैलाश पाटिल, एक अनुभवी क्रिकेटर जाने जाते हो दोस्तों, लेकिन नेक्स्ट मैच उतना ही तगड़ा होगा जो पिछले साल आपने देखा भोलानाथ शेठ पाटिल आयोजित सरपंच ट्रॉफी में तोंडरे टीम ने क्या बढ़िया क्रिकेट खेला था. वो तोंडरे टीम का स्कोर है टोटल 16. 24 ना, तेवढं सांगितलं. 12 गेंदे और 24 रनों की जरूरत है.
चलिए यहाँ पर देखेंगे आप यहाँ पर कैसा समीकरण होगा। जिस तरीके से ये 12 में लगभग 24 यानी कि प्रति ओवर अब 12 की जरूरत है। चलिए जाएंगे गेंदबाजी की तरफ और बल्लेबाज की तरफ। पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पहली गेंद के ऊपर हवा में गेंद, मौका बना, लॉन्ग ऑन में कैच पकड़ा। इसी के साथ बिग विकेट जाएगा अजय जयेश डांगरकर का पवेलियन की तरफ। थैंक यू वेरी मच डीजे ब्रह्मदेव प्रसन्न जय भोलेनाथ आवरे और उनके खिलाफ खेलेगी बिल्कुल परी 11 पीयू स्पोर्ट्स तोंडरे, परी 11 साई स्पोर्ट्स तोंडरे। अगला मैच आपके सामने पेश होगा, लेकिन कप्तान का विकेट जयेश डांगरकर का विकेट बिल्कुल मैदान से बाहर लौट चुका है और उनकी जगह लेने के लिए आप नए बल्लेबाज यहां पर देख सकते हैं। दिव्येश बोलाडे एक और ताकतवर लेफ्टी बल्लेबाज, लेफ्टी के खिलाफ लेफ्टी का इस्तेमाल टेंशन कैलाश पाटिल को जरूर है, श्रीयान 11 श्री गणेश मुरबे टीम के कप्तान को। लेकिन यहां पर सबसे बड़ा टेंशन तो यही होगा जहां हनुमान उसरली टीम को कि यहां पर उनके इंपॉर्टेंट 3 विकेट मैदान से बाहर लौट चुके हैं। जो मंजिल उन्हीं को मिलती है जो कोशिश नहीं गिनते और हर हार को जीत को बदलने का हुनर रखते हैं। विकेट मिला पहली गेंद के ऊपर, 11 गेंदों में चाहिए 24। हालांकि रन इतने बड़ी भी नहीं है महागुरु प्रवीण टेम्बे, लेकिन फिर भी ये रन बनाने के लिए काफी संघर्ष करना पड़ रहा है। बल्ले के रडार में गेंद आई है और सीधा जाएगी साइड स्क्रीन की तरफ। आते ही यहां पर दिव्येश बोलाडे के बल्ले से गेंद जाएगी सीमा रेखा के पार। दैट्स अ बिग हिट। देखिए किसमें कितना दम। चलिए तुरंत फील्ड की रचना कीजिए। श्रीयान एंड मुरबी 11 टी, श्रीयान एंड श्री गणेश मुरबी टीम के कप्तान फील्ड की रचना कीजिए। आप यहां पर समीकरण बदलेगा, 22 बने, 18 रनों की आवश्यकता बची हुई 10 गेंदों के ऊपर। यही होता है लेफ्टी के खिलाफ, जब भी लेफ्टी आता है तो मैच में कुछ और ही नजारा देखने को मिलता है और कहीं ना कहीं ये नजारा इस मैदान के अंदर नजर आता हुआ। कहते हैं जहां कोशिश बंद हो जाती है वहां उम्मीद की शुरुआत होती है। जो टान लेता है वो कभी हारता नहीं, मुश्किलें चाहे कितने भी हो। सर लाईट बंद करा, समोर बघा, वरती जी स्कूटी आहे त्यांना विनंती असेल। थैंक यू वेरी मच। 10 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। एक छक्के ने यहां पर काम बिगाड़ा है मुरबी 11 गेंदबाज का। फुल टॉस, शॉट फंसा है लेकिन फील्डर गेंद के नीचे हो। व्हाट अ कैच, कमाल का एफर्ट यहां पर लिया है। लेकिन चलिए रिव्यू की मांग की गई है। आइए थर्ड अंपायर बैटिंग टीम का ये रिव्यू है। फुल टॉस बॉल के ऊपर क्या कैच पकड़ा है। अगर ये फेल डिलीवरी होती है तो कैच ऑफ द डे होगा, नाइट होगा। लेकिन अगर ये नो बॉल होती है तो फिर दुख मातम मान जाएगा यहां पर पूरी तरीके से मुरबी टीम के खेमे में। देखेंगे यहां पर किसके हित में ये निर्णय जाएगा। ऑन स्क्रीन भी दूध का दूध और पानी का पानी किया जाएगा। वेरी इंपॉर्टेंट डिसीजन दोनों भी टीमों के लिए, काफी महत्वपूर्ण। तो फेल डिलीवरी, थर्ड अंपायर का डिसीजन, बड़ा विकेट मैदान से बाहर लौटेगा। दिव्येश बोलाडे बैक टू द पवेलियन। जबरदस्त जबरदस्त इस मैदान के अंदर ये मुकाबला चलता हुआ। तो जब यहां पर 22 बने स्कोर कार्ड के ऊपर, 18 रनों की आवश्यकता है। आखिरकार विकेट लेने की कोशिश दिखाई, 22 के ऊपर 4, 15 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। यहां से 9 गेंदें बची है और 9 गेंदों में चाहिए 18 रनों की आवश्यकता। जिस हनुमान बोलाडे ने डॉट गेंदें खेली है उसी का प्रेशर अब बिल्कुल बना है, लेकिन उसी हनुमान को आखिरी क्षणों तक अपना परफॉर्मेंस देना पड़ेगा। अगर आप पहले आए हो बल्लेबाजी के लिए, अगर आखिर तक रहते हो तो निश्चित तौर पर आपको अंजाम देना बहुत जरूरी होगा। नए बल्लेबाज विजय डांगरकर, ये भी ताकतवर बल्लेबाज है मिडिल ऑर्डर्स के, लेकिन कैलाश पाटिल ने अपना काम तमाम किया। छक्का खाने के बाद विकेट लिया। तो
ये भी फुल टॉस बॉल थी, ये भी मिस कर चुके हैं बल्लेबाज। मैं तो कहूंगा ये लक नहीं है। ऐसे हालातों में फुल टॉस गेंदों के ऊपर आप पूरी तरीके से डॉट बॉल ही खेल रहे, कैचेस उड़ा रहे और रनआउट के तौर पर आपने 2 खिलाड़ी मैदान से बाहर भेजे, ये आपके लिए गलत है। गलत सोच और गलत अंदाजा ये क्रिकेट में बिल्कुल आपको गुमराह कर देता है, क्योंकि सोच में मोच आती है तो हर रिश्ते में खरोच आती है। एक अच्छी सोच के साथ खेलना पड़ेगा जय हनुमान उसरली बुजुर्ग टीम के दोनों भी बल्लेबाजों को। चलिए ये भी गेंद डॉट बॉल, आप समीकरण बदलेगा। 7 गेंदे और 7 गेंदों में जीतने के लिए चाहिए 18 रनों की जरूरत। आखिरी गेंद के ऊपर एक चौका या छक्का भी आएगा ना तो जहां हनुमान उसरली बुजुर्ग का दबाव है वो दबाव पूरी तरीके से कम हो जाएगा। जहां कोशिश बंद हो वहां पर शुरुआत आपको करना बहुत जरूरी होगा। 9 गेंदे डॉट के लिए, 9 गेंदों में 7 सिंगल भी आते तो लास्ट ओवर में यह समीकरण और कम नजर आता। फुल टॉस बॉल के आप तो जरूर ढूंढिए, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद, खराब फील्डिंग, केतन थे वहां पर मौजूद। आखिरी गेंद के ऊपर मिलेगा चौका, अब समीकरण बदलेगा। 6 गेंदे और 6 गेंदों में चाहिए 14 रनों की जरूरत। जीते त्याला पाण्याची पूर्तता करायची आहे। सन्माननीय दीपक पाटील, पोलीस पाटील उसारले यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। श्रीयांश 11 मोरबे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सनी शेट्टे, तुम्ही व्यासपीठावर या। भोलानाथ दादा पाटील यांच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत गोमाशेठ माली धानसर आणि त्यांचं काही क्षणात इथे आगमन होईल, त्यांचंही स्वागत आहे। बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे। धीरे धीरे मेहमानों के भी यहाँ पर महागुरु आगमन होता हुआ और जैसे जैसे शाम होती जाएगी वैसे वैसे भोलानाथ शेठ पाटिल माजी सरपंच वल्लभ, इनके सभी दोस्त यारी मेहमान सभी इस मंच के ऊपर नजर आएंगे और पूरा ये मंच जैसे खचाखच हर साल हमें भरता हुआ नजर आता है। मेगा फाइनल है और यहाँ से एक टीम जीतेगी। ये ट्रॉफी सरपंच ट्रॉफी मिनी वानखेड़े मैदान वल्लभ के ऊपर खेली जा रही है। ये ट्रॉफी अपने घर पर लेकर जा सकती है। गेंदे बची है 6 और जीतने के लिए चाहिए 14 रनों की जरूरत। ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर, उसके बाद फिर से खेल शुरू हो जाएगा। जिस उसारली टीम की चर्चा करेंगे ना महागुरु, जिस उसारली टीम ने पिछले 2 मुकाबले अजय डांगरकर ने ना बिना विकेट खोए वो मैच जिताए थे और दोनों के दोनों मैचेस में अजय डांगरकर मैन ऑफ द मैच का हीरो रहा था। उसी अजय डांगरकर को 1 रन के ऊपर लौटना पड़ा और उसके बाद 40 रनों के लिए कितना संघर्ष करना पड़ रहा है, क्योंकि टेम्बोडी के खिलाफ हमने आखिरी मैच देखा था इस मैदान के ऊपर 36 का टारगेट था, 40 का टारगेट था। आई थिंक अकेले खिलाड़ी ने अजय डांगरकर ने वो रन बनाए थे और बिना विकेट खोए वो मैच जीता था। लेकिन यहां पर वही 40 रन बनाने के लिए आप 8-6 गेंदें बची और 14 रनों की जरूरत। प्रणीत पाटिल बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी के लिए नजर आते हुए, क्या मैच चल रही है सोचो भोलानाथ शेठ पाटिल। पहले ही मैच में इतनी आंख लगी है तो आने वाले और 7 मैचेस होंगे, इतने और टक्कर होगी और क्या बड़ा तूफान इस मैदान के अंदर देखने को मिलेगा। बड़ा सैलाब दर्शकों का यहां पर नजर आएगा और जैसे मचिंद्र पाटिल सर पे जुड़ेंगे पूरी तरीके से हर मैच में माहौल आपके सामने पैदा होगा। तो चलेंगे मैच की तरफ। 6 गेंदे 14 की जरूरत। आप देखना होगा किसके हाथ में भविष्य होगा, कि जो हनुमान सलामी के लिए आ चुका है वो मैच बनाएगा या प्रणीत पाटिल अपने टीम के लिए फिर से एक बार कोशिश का तरकश का वो तीर जिंदा दिया पाएगा। पहली गेंद लेकर, पहली गेंद बॉलर ओवर दी हेड खेला जरूर है वी शेप में। ओ आखिरी क्षणों में फील्डिंग लाजवाब है, बॉडी को बैलेंस किया, थ्रो किया, तब चाहे थोड़े बाहर गए, वरना पहले जाते तो पाव उनका वो रोप बाउंड्री लाइन की तरफ जरूर टच हो सकता था। लेकिन चलिए बाल वहां पर बाउंड्री बचाई। 3 रन बचे अपनी टीम के लिए, 1 रन मिलेगा, 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 27। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। समय तो कुमार है, हमें तो उसी के पहिए पर ढलना है, क्योंकि जीतने के लिए दौड़ना है तो कदमों को खुद की रफ्तार की पहचान दो, हवा की नहीं, क्योंकि हवा में हमेशा कांच के खिलौने उछाले जाते हैं। यहाँ क्रिकेट का खेल है, यहाँ हवा में चौके छक्के लगाए जाते हैं। बल्ले का बाहरी किनारा, शायद शॉर्ट पॉइंट की तरफ गेंद जा रही है। 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, सागर और केतन 2 खिलाड़ी आकर गेंद को उठाए, तब तक 2 रन पूरे किए। 2 रनों की मदद से स्कोर बनाए 29-29। जीतने के लिए 4 गेंदे, 4 गेंदों में 11 रनों की जरूरत। जिस एंड से बल्लेबाजी हो रही है ना जतीन, उस एंड से छक्के आराम के साथ जाते हैं, लेकिन यही एंड काफी डेंजरस है बॉलर के लिए, लेकिन उतना ही घातक है बल्लेबाजों के लिए। 4 गेंदे 11 की जरूरत। कभी कभी रास्ते की धूल में हमें राही बना देती है। यह खिलाड़ी कक्ष उसारली टीम का।
तो चले इस बार बैक टू द बॉलर, कोई रन नहीं है, एक और शानदार गेंद। आप पूरी तरीके से मुकाबला गिरफ्त में आ चुका है इस वक्त श्रीयान 11 श्री गणेश 11 मोरबी की तरफ। अगर ये मैच जीती है श्रीयान 11 श्री गणेश मोरबी टीम, माफ कीजिएगा, तो उनके पैकर सन्नी शेट्टे, एक ऐश्वर्य रिसोर्ट्स के मैनेजिंग डायरेक्टर, इनकी ओर से 2000 का इनाम दिया जाएगा। उसारली का खेमा, ये खिलाड़ी कक्ष थोड़ा सा टेंशन में, अजय डांगर के आउट होने के बाद टेंशन टेंशन टेंशन, लेकिन एक छक्का चाहिए जो पलटवार कर सकता है। हवा में गेंद खेली जरूर है, फील्डर आते हुए, लेकिन क्या पहुंच में है? नहीं, मैच ऑन, गेंद सीमा रेखा के पार, 4 रन। अब चाहिए 2 गेंदे, 7 की जरूरत। बिल्कुल यहाँ पर 2 गेंदे 7, यानी कि प्रवीण टेम्बे कंपलसरी चेसिंग, बिल्कुल ना, ये इस टूर्नामेंट का नियम है। आप 2 में चाहिए 7। यह हमारा मेहमान कक्ष देख सकते हैं एक्शन रिप्ले में। आप यहां से रात के साथ अजय डांगरकर का चेहरा थोड़ा सा मुस्कुराता हुआ नजर आता हुआ ये चौकों की मदद से, क्योंकि आशा पल्लवित हो चुकी है। क्या बढ़िया मैच, किताबों से ज्ञान मिलता है पर अनुभव से जो सीख मिलती है ना, वो दुनिया बदल देता है। जिस तरीके से बिजली गिरने पर पेड़ टूटता है, लेकिन जड़ें मजबूत होना तो बड़े बड़े तूफान भी झुक जाते हैं। 2 गेंदे 7, इस गेंद के ऊपर कुछ ना कुछ चाहिए, या तो सिंगल या तो छक्का अगर जीतना है उसरली को, और डॉट बॉल चाहिए यहां पर मोरबी टीम को। वेरी गुड बॉलिंग, डॉट बॉल की समाप्ति। अब एक बॉल चाहिए, 7 रनों की जरूरत। क्या मैच है, अब एक गेंद किस तरीके से फेंकना चाहेंगे, एक आध वाइड बॉल भी आएगी तो फिर परेशानी, एक आध यहां पर खराब यानी कि नो बॉल आएगी तो फिर परेशानी। अगर यहां पर छक्का मारते हैं बल्लेबाज, अगर सीधी गेंद जाती है तो फिर 1 रन से यह महामुकाबला जीतने की ताकत दिखा सकती है। अजय डांगरकर 1 मैन आर्मी, ये श्रृंखला का 1 मैन आर्मी अजय डांगरकर आप देख सकते हैं यहां पर पूरी तरीके से अपने टीम के लिए एक जबरदस्त योगदान देता हुआ, लेकिन आज मात्र आउट होने के बाद यह पूरी तरीके से दबाव 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 रहा। चलिए इसी के साथ ये मैच जीता श्रीयान 11 श्री गणेश मोरबी टीम गोस टू द सुपर 6। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक अजय डांगरकर, जो आपका रनआउट के तौर पर टर्निंग पॉइंट विकेट जाना, ये मोरबी टीम के लिए बहुत ही खुश सुनहरा प्राइज विकेट मिला और वहां से आपको मैच गंवाना पड़ा। अगली टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक। मोरबी टीम आपको कांग्रेचुलेशंस नेक्स्ट मैच के लिए। और इस मैच का हीरो हमारे साथ इसको जानकारी देते हुए जतीन कि यह मैच का हीरो चला संकेत भगत, ज्याने टर्निंग पॉइंट फलंदाजी केली, निर्णायक क्षणी करताना दिवेशचा झेल देखील पकडला, तो संकेत ठरला या सामन्याचा सामनावीर। थँक्स रॉकस्टार प्रवीण इथे दीपक पाटील, पोलीस पाटील उसारली। दीपक पाटील तुम्हाला या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी मारुतीदादा पाटील, पोलीस पाटील वलभ व्यासपीठावर आमंत्रित करतात। दीपक पाटील यावं उसारली तुम्ही व्यासपीठावर, मारुती पाटील यांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो। रॉकस्टार आता जी लढत झाली अतिशय दमदार लढत झाली। एका बाजूला श्रीयांश 11 अर्थात आमचे सनी शेट्टी यांनी पुरस्कृत केलेला संघ, मोरबे संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं, त्यांचं अभिनंदन। आणि ज्या हनुमान उसाली क्रिकेट संघाने या स्पर्धेमध्ये माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील चषकामध्ये तुम्ही सहभाग घेतला, उसाली क्रिकेट संघाचा आभार।